जसं आता मालिकेत बघतोय, की शिल्पा कुटुंबाला घेऊन खूप अशी म्हणजे असं बोलू शकतो खूप इन्सिक्युअर आहे. म्हणजे काय घडलं तर तिला भीती असते, की माझ्या कुटुंबासोबत सगळं चांगलंच घडलं पाहिजे. मला खऱ्या आयुष्यात विचारायचं आहे, मुग्धा अशाच आहेत, की प्रत्येकजण असतंच, पण कुटुंबाला घेऊन नेमक्या कशा आहेत? या एक्झॅक्टली बोल तू तसेच असतात. प्रत्येक जण तसंच असतं, आपल्या फॅमिलीसाठी सिक्युअर्ड असतात. पण ह्या कॅरेक्टरमध्ये ती इन्सिक्युअर्ड नाही आहे, ती पॉझिटिव्ह आहे. की माझ्या फॅमिलीला आईवडील नाही आहेत आम्हाला, आणि आम्ही भावंड आहोत, आणि त्यात मी मोठी आहे. त्याच्यामुळे ती पॉझिटिव्ह आहे की नाही, माझ्या भावंडांना त्रास झाला कामा नये. म्हणजे काल मी एक सीन केला होता की तो युगंधर मला म्हणतो की ती शलाका ना तित्र, तर तिचं नाव घेऊ नको. म्हणजे मी तर ठरवलंय की तिला झाडावर उलटी टांगून मिरचीची धुरी देईन. म्हणजे एवढी शी इज अ दॅट कॅरेक्टर की म्हणजे शी इज लाईक की तंगड्या तोडून हातात घाली ना तुझ्या, म्हणजे असं हे कॅरेक्टर आहे. माझ्या फॅमिलीवर यायचं नाही सचिन. आता लेट्स कम टू पर्सनल. मी तशीच आहे. कारण मी माझ्या मुलांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होते. खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह की माझं नाही, मला नेहमी असायचं की माय लाईफ, माझं आयुष्य हे माझ्या मुलांसाठी आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण मी खूप पॉझिटिव्ह आहे. पण मला वाटतं प्रत्येक आई असते ना, आणि पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा तिला प्रत्येक आईला जे असतं की नाही, माझ्या मुलांना त्रास होता कामा नये, माझ्या मुलांना जे पाहिजे ते देता यावं, माझ्या मुलांना मी नसताना, मी उद्या समजा नाही या जगामध्ये, तर मग मुलांचं मुलांचं काय, एक एक सिक्युरिटी असते. पण आता जसं तुम्ही म्हणालात, की गरिबीतनं दिवस आहे आणि इथे कॅरेक्टरला या गरिबी आवडत नाही. पण प्रत्येकजण कुठे ना कुठे स्ट्रगल करूनच वरती येतं. तेच दिवस बघून येतं. आज जर मी विचारलं, की मागे वळून पाहताना एक असा कोणता क्षण जो आठवतो आणि जो बघितल्यावर असं वाटतं, की हां, मी ते करून दाखवलं आणि त्याचमुळे मी आज इथे आली. असा कोणता क्षण आहे? गरिबीतनं तर प्रत्येक जण येतो. प्रत्येक व्यक्तीचं एक आपलं आपलं आयुष्य असतं. काही खूप गरिबीतनं येतात, काही खूप चांगल्या घरातनं येतात. मी खूप गरिबीच्या परिस्थितीतनं लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे आणि मला फॅमिली नव्हती कधीच लहानपणापासून. त्यामुळे मला प्रेम वगैरे काही माहिती नाही. कधी कोणी माझ्याशी प्रेमाने बोललं नाही, कोणी मला काही आपुलकीने कधी कोणी वागवलं नाही, किंवा कोणी माझ्यासाठी कोणी असं काय इन्सिक्युरिटी माझ्यासाठी कोणालाच नव्हती. अरे नाही, मुग्धाला काही झालं तर, आणि हे सगळं माझ्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं. आय एम सेल्फ मेड. तो मी स्वतःला घडवलंय, आणि त्या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि ज्या गोष्टीसाठी मी, म्हणजे मला आठवते माझ्या मुलं झाल्यानंतर, जेव्हा मी वेगळी राहते, आय एम अ सिंगल पॅरेंट. सो मला झोप कधीच लागली, म्हणजे काम नाही तर झोप नाही लागली, ओके फाईन, ठीक आहे, ते कामाची गरज आहे. पण मला माझ्या मुलांचं कसं होणार, ही गोष्ट मला मला कधीच झोपू दिलं नाही या गोष्टी. म्हणजे मला सांगते की मला पहिल्यांदा जेव्हा कळलं की मला शुगर आली आहे थोडीशी ब्लड टेस्टमध्ये, तर बॅक ऑफ माइंड मला हे होतं की अरे बापरे, आता कसं होणार, आणि शुगरमुळे मला काही झालं, मी मेली तर मुलं लहान लहान आहेत अजून, मग त्यांचं कसं होणार, त्यांना कोण सांभाळणार, वाऱ्यावर पडतील माझी मुलं, पण मी तर त्यांच्यासाठी इथे आहे, माझी जबाबदारी आहे ती. या गोष्टीने मी कैक महिने झोपले नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कधी कधी तुमच्या पास्टमध्ये नेतात, आणि त्या व्हायलाच हव्यात, तर तुमचे पाय जमिनीवर स्थिर राहणार. कारण आजच्या तारखेला असं व्हायला वेळ नाही लागत आहे, आणि तेच असंही व्हायला वेळ लागत नाही. देवाच्या दयेने मी आजपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये स्टेबल आहे, व्यवस्थित काम करते, छान सुखाने आनंदाने जगते, स्वतःला हवं तसं मस्त राहते. आणखीन काय पाहिजे. मान्य आहे की आयुष्यातले खूप वर्ष खडतर आयुष्य घडलं माझं, आणि असं प्रत्येकाच्या नशिबाला सगळं काही ताटात पानात वाढून मिळत नाही. माझ्या घरात फॅमिली म्हणून अशी कोणच नव्हतं, कारण मला माहेर नाही होतं, मला सासर नव्हतं, कोणीच नव्हतं. त्यामुळे माझी फॅमिली फक्त 3 जणांची होती, मी, माझी मुलगी आणि माझा मुलगा. हीच माझी फॅमिली असायची, आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट.
म्हणजे आपण म्हणतो की अशी फॅमिली 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 फॅमिली, पण त्याचे तेवढे मायनस पॉईंट आहेत ना, नुसते प्लस पॉईंट नाही आहेत त्या गोष्टीचे. पण फॅमिलीमध्ये 2 माणसं असो किंवा एकटीची फॅमिली, आज मी एकटी राहते, बट आय एम हॅपी. आणि माझं आज टुडे आय से ऑलवेज, मी देवाची जेव्हा पूजा करते माझ्या घरात, मी जरा जास्त प्रमाणात गुरुभक्त आहे. मी गजानन महाराजांसाठी म्हणजे गजानन महाराजांचं करते. आणि माझा विश्वास आहे, आज मी जी उभी आहे ती त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे मी त्यांना तेच म्हणते की माझं विश्व तुम्ही आहात, आता माझी फॅमिली तुम्ही आहात ना. त्यामुळे इट इज नॉट दॅट की फॅमिलीमध्ये तुम्ही कोणासाठी पॉझिटिव्ह आहात, कोणासाठी हे आहात नाही. फॅमिली किती मोठी आहे, कोण आहे कोण नाही, इट्स ओके. पण फॅमिलीमध्ये कोण तुम्हाला बघतं, कोणाचे तुमचे संबंध तोंडेखत आहेत आणि कोणाचे संबंध तुमचे असे डीपली रूटेड आहेत, त्या सगळ्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ठीक आहे, आता मी जास्त फॅमिली करत नाही. आता आय एम लाईक 62+. सो आय थिंक आय शुड थिंक अबाउट मी अँड माय सेल्फ नाव. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.